श्री स्वामी समर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार. मी अंजली खिस्ती, पसायदान भावचिंतन या पुस्तकाची लेखिका. आपण पसायदान भावचिंतन या पुस्तकाच्या उपसंहाराचे चिंतन करीत आहोत, वाचन करीत आहोत. त्याचा हा दुसरा शेवटचा भाग. शेवटच्या म्हणजे 9व्या ओवीत सद्गुरूंचे होणे, गुरु शिष्य हे सर्वोच्च नाते, त्याची महती, जीवनाची कृतार्थता, सर्व ज्ञानांचे सार व भाव आले. सद्गुरूंचा आशीर्वाद ही सर्वोत्तम गोष्ट, जी देव व भक्त यांच्यातील दिव्य दुवा म्हणता येईल. त्यास शिष्याने सर्वस्व अर्पण करण्याच्या व गुरूंनी स्वशिष्याची परम इच्छा पुरवण्याच्या उदात्त भावावर पसायदान संपन्न झाले. स्वामी गीता रणांगणावर सांगितले गेले. ती 3 लोकांनी ऐकली. एक धनुर्धारी अर्जुन, दुसरा सम्राट धृतराष्ट्र व तिसरा संजय. भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली ते अर्जुनाच्या सारथी या भूमिकेत आहेत. दुसरा दिव्य दृष्टी प्राप्त व धृतराष्ट्रांचा निष्ठावंत सारथी संजय, जे पाहतोय, जे ऐकतोय ते तंतोतंत जसेच्या तसे वर्णन करून सांगतोय. तिसरा अंध सम्राट धृतराष्ट्र. अर्जुनाने जीवाचा कान करून श्रवण केले. संजयाचे पूर्व पुण्य म्हणून त्याने अप्रत्यक्ष रीतीने ऐकून व पाहून एकाग्रतेने ग्रहण केले व धन्य झाला. परंतु धृतराष्ट्राचे अंधत्व तसेच राहिले, कारण त्याला त्यात रुची नव्हती. त्याला हा युद्धाचा विलंब वाटला. केव्हा एकदा सर्वनाश रूपी युद्ध सुरू होऊन आपला पुत्र पर्यायाने आपण स्वतः विजयी होऊ याकडेच त्याचे लक्ष लागलेले होते. हा तमोगुणाचा अतिरेक त्याचे ठाई असल्याने त्याचे ग्रहण करणे तर दूरच, त्याने ऐकलेही नाही. राजा धृतराष्ट्रासही योग्य सारथी प्राप्त झाला होता, परंतु त्याचे मन पालटले नाही, अंधत्व गेले नाही. प्रचंड हिंसा थांबवण्याची ही शेवटची संधी होती, पण धृतराष्ट्राची इच्छा बदलली नाही. ज्ञानदेव सत्कर्मी रुची वाढो असे म्हणतात, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेत या इच्छेसाठी सदिच्छा फार महत्वपूर्ण वाटते. पसायदानात या सूक्ष्म इच्छेच्या रूपाचे कंगोरे आहेत असे मला वाटते. गीतेत भगवंतांचा भक्ताप्रती भाव व संबंध प्रस्थापित होण्यास ते स्वतः उत्सुक आहेत असे दिसते. स्वतः पुढाकार घेऊन प्रेमाने आपल्या भक्तास साथ दिली, बोध व मार्गदर्शन केले. हे मैत्र आदर्श होय. तू 1% प्रयत्न कर, मी 99% तुला मदत करतो, असे भगवंतांचे प्रेम आहे. हे अर्जुनाने कुतूहल मिश्रित इच्छा प्रदर्शित करताच भगवंतांनी त्याला ईश्वरनिष्ठ होण्यास स्वतः मदत केली. ज्ञानदेवांनी अनवरत भूमंडळी असे आवाहन करताना भगवंतांची भक्तांप्रती असलेल्या तत्परतेला स्मरूनच त्यांना सर्वांसाठी अवरोहण करण्यास विनंती केली, ती याच विश्वासाने. स्वामी
पसायदानाच्या ओव्यांचा क्रम पाहता पायरी दर पायरी उन्नत होण्याची ही प्रक्रिया आहे. जे कार्य गीतेत 18 अध्यायात सविस्तरपणे होते तेच पसायदानाच्या 9 ओव्यांमध्ये चिंतनाने पूर्णपणे जाणून घेण्याच्या इच्छेतून होते. एक एक ओवी ही अशी चिंतन मनन करावी व आचरणात आणावी अशीच आहे. ईश्वरनिष्ठ होऊन सुखी होण्यासाठी जी मनोभूमिका घडवावी लागते ती करण्याचे संपूर्ण मार्गदर्शन पसायदानात आहे. ज्यांना गीता वाचन शक्य नाही त्यांना पसायदान समजले तरी त्यांचा विकास होईल. पसायदानात कुठल्या धर्माचा उल्लेख नसून स्वधर्माचा म्हणजेच जीवाचा धर्म याचा विचार आहे. त्यामुळे ते वैश्विक आहे. पसायदान हा शुभ संकल्पांचा, शुभ चिंतनांचा, शुभ इच्छांचा मंत्र आहे जो समरस होऊन नित्य अंगीकारिला तर फळ निश्चित आहे. ज्ञानदेव म्हणतात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. अरे देवाच्या दारात म्हणजे उंबरठ्यावर एक क्षण असा उभा राहा की तुझ्या पाठीमागे तुझा संसार म्हणजेच मीपणा मागे टाक. या दाराच्या आत कोण आहे ते पाहण्याची इच्छा कर सहज आणि पहा. तो आतला देव तुला 4ही मुक्ती मिळवून देईल. तुझ्या इच्छा पूर्ण करील. तू तुझ्या मनाच्या दाराशी इच्छा घेऊन ये. तुझे मनच चिंतनाचा प्रकाश दाखवत तुला ज्ञानापर्यंत घेऊन जाईल, देवापर्यंत घेऊन जाईल व तुला सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती मिळून तू ईश्वर प्रेम प्राप्त करशील. तुझ्या मनाला शुभ चिंतनांचे वळण लाव. देवाचा होऊन तू ज्या सदिच्छांची कल्पना करशील ते मिळवशील. चिंतामणींच्या गावातले एक घर तू सुद्धा होशील. इच्छाच नको हे नैराश्य, वैराग्य म्हणण्यापेक्षा सदिच्छा हे कर्म सर्वांसाठी करणे हे उत्कृष्ट कर्मार्पण होय व ते भगवंतांना मान्य आहे असे पसायदानातून कळते. स्वामी, सर्वांविषयी सद्भाव भले होण्याच्या शुभ इच्छांमध्ये एक इच्छा जी सर्वोत्तम, ज्याने इच्छा कशी करावी, त्याचे तंत्र काय, त्याचे सामर्थ्य कसे प्राप्त होईल, परिणाम काय हे सर्व जाणले जाईल. ती म्हणजे ज्ञान घेण्याची, स्वस्वरूप जाणण्याची तीव्र इच्छा. याकडे लक्ष वेधले जाते. एकच इच्छा सर्व इच्छांची पूर्ती करेल. ती म्हणजे स्वधर्म जाणण्याची तळमळ. पसायदानात हा मुख्य विचार तळपतो आहे. विश्व सुजाण व्हावे ही खरी सदिच्छा प्रकाशित होते. वेदांनी मनशक्तीचे अत्यंत उदात्त शब्दात वर्णन केले आहे. ज्याप्रमाणे मनात रुक, यजु, साम अशा प्रकारे ओवले आहे, ज्या प्रकारे रथाच्या चाकात आरी असावी. ज्या मनात पूर्ण त्रैविद्या सामावलेली असेल त्या मनाला अनियंत्रित सोडणे ही आजच्या जीवनातील सर्वात मोठी विडंबना होय. या मनाला शिवसंकल्प धारण करणारा बनवावे लागेल. प्रत्येक यज्ञाच्या प्रारंभी संकल्प केला जातो की जर संकल्प दृढ व शिव नसेल तर यज्ञ सफल होणार नाही. यज्ञाच्या सफलतेसाठी इच्छाशक्तीची दृढता हेच मूळ होय. यज्ञच कशाला? जीवनात प्रत्येक
कार्यासाठी दृढ इच्छा शक्ती हवी. अरस्तु ऋषी आपल्या शिष्यांना म्हणत की तुम्हाला ज्ञान घेण्याची इच्छा झाली तर अवश्य ज्ञान मिळेल. एक शिष्य म्हणाला की ज्ञान घेण्याची मला इच्छा आहे, परंतु ते प्राप्तच होत नाही. अरस्तु ऋषी एक दिवस त्या शिष्यास घेऊन नदीवर गेले व स्वतः सोबत त्या शिष्यालाही स्नान करावयास सांगितले. अरस्तु शक्तिशाली होते. त्यांनी अचानक शिष्याचे डोके धरून त्यास नदीत बुडवले. शिष्य गुदमरू लागला, पण ऋषींनी त्यास थोडा वेळ बाहेर येऊ दिले नाही. थोड्या वेळाने त्याचे डोके बाहेर काढले, तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. अरस्तूंनी विचारले, तू जेव्हा पाण्यात होतास तेव्हा कोणकोणच्या इच्छा करीत होतास? शिष्य म्हणाला, गुरुजी, इच्छा करण्यासाठी फुरसत होती का? जीव कासावीस होता. एकच इच्छा होती, कसेही करून डोके वर काढावे. ऋषींनी विचारले, सांग, अशी इच्छा तुला ज्ञानप्राप्तीची आहे का, की इतर इच्छांचा विचारही येऊ नये? शिष्य समजला, आपल्या मनात 100 इच्छा आहेत, म्हणून एकही पूर्ण होत नाही. एका इच्छेवर मन केंद्रित झाले तर ती फलदायी होते. मग ती इच्छा स्वधर्म जाणण्याची, ईश प्राप्तीची केली तर आपोआप सर्व इच्छा पूर्ण होऊन मानव सुखी होईल. भजी जो आदि पुरुखी अखंडित, असेच ना, जे मूर्तिमंत ज्ञान होय. आपणास प्राप्त झालेले ज्ञान सर्वांना मिळावे या सद्भावाने ज्ञानदेवांनी जो वाग्यज्ञ केला, त्यामध्ये श्रवण, निरूपण, ज्ञानदानाचे अपार महत्व अधोरेखित केले. जो निस्वार्थपणे ज्ञानदान करतो, अज्ञानी भोळ्या लोकांना सुजाण करतो, त्यास ईश्वराचे अनुमोदन तर असतेच, पण त्याच्या अगणित पुण्याची व सुखाची कल्पना तरी करता येईल का? तो परम सुखाला पावतो. भगवत कार्य केल्याने कृतार्थ होतो. स्वामी, आता सर्वात शेवटी तो शब्द जो पसायदानाचा प्रथम शब्द आहे. आता म्हणजे केव्हा? सर्व ज्ञान झाल्यावर की ज्ञान घेण्यास सुरुवात करतोय तेव्हा? आता तरी की आतापासून? मन शिणून हरल्यावर की मनाने स्वजागृती झाल्यावर, फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतल्यावर? उत्तर, सर्व काळी. पसायदान शुभ इच्छारूप असल्याने अतिरिक्त शुभ ऊर्जा देत राहील. भावार्थ दीपिका या आपल्या ग्रंथ निरूपणानिमित्त ज्ञानदेवांनी परम ज्ञानाचे निरूपण केले. शेवटी ज्ञान निष्कर्ष रूपी पसायदान रचले. म्हणून कुठल्याही कार्यक्रमाचे शेवटी पसायदान म्हणण्याचा प्रघात पडला. सर्व नीट पार पडले. आता सर्वांसाठी शुभचिंतन असे स्वीकारले गेले. प्रभाते मनी राम चिंतित जावा. यामध्ये जसे प्रभात म्हणजे पहाट हा अर्थ आहे, पण घोर अज्ञान तिमिरानंतर स्वजागृतीची पहाट उगवते, त्यास स्वामी प्रभात म्हणताहेत. आता रामाचे चिंतन कर असे जाणवते. तोच भाव पसायदान म्हणताना जाणवतो आता म्हटल्यावर. युगानुयुगे तमोगुणाचा कहर होत जातो. त्रिगुणांमध्ये तमोगुणही आवश्यक, पण त्याचा प्रकोप मात्र जीवघेणा हेच दिसते. माणूस निसर्गाचे, प्रकृतीचे तडाखे खातो, जे त्याच्या हातात नाही, परंतु मनविकृतीने जे जे युद्ध घडवून आणतो, त्या विनाशांमध्ये त्याला कसला आसुरी आनंद प्राप्त होतो. आता तरी हे नको. दुसऱ्याचे घर जाळले तर आपले घर वाट पाहते जळण्यासाठी.
हे जाणल्यावर आता तरी एकमेकांसाठी सदिच्छा सद्भाव ठेवावा. सात्विक आनंद काय असतो याचा अनुभव घ्यावा. म्हणून आता इथून पुढे स्वामी, वृथा अहंकाराने पदरात दुःखाव्यतिरिक्त काहीच पडले नाही. आता सुखाच्या शोधात वणवण केली पण निवून गेले नाही, सुख मिळाले नाही. आता जगाशी बोलून झगडून लाचारी पत्करून मनस्तापच वाट्याला आला. आता अंतर्मुख व्हायचंय, देवा तुमच्याशी बोलायचंय. आता जीवनाच्या पाठीवर मी म्हणत रेघोट्या मारल्या पण ती कोरीच राहिली. आता दुसऱ्याच्या जीवनात दोष शोधत राहिलो. आता स्वतःला जाणायचे आहे. आता देवा उद्धार करा, विकास व्हावा ही तळमळ लागली आहे. आता नव्या धारणा अंगीकारायच्या आहे. मार्ग दाखवा, आशीर्वाद द्या. आता शांती, समाधान, यश, कीर्ती, खरा आनंद व प्रेम हवे आहे. आता आत्मप्रौढीने स्वतः चतुर समजलो पण घोर अज्ञानातच राहिलो. आता सत्य म्हणजे काय हे जाणायचे आहे, ज्ञान घ्यायचे आहे. आता भगवंतापुढे, परमशक्तीपुढे सादर व्हायचे आहे. आता ही सदिच्छा करायलाच हवी, जाणायलाच हवी. पसायदानाचा भाव जाणावा, अर्थाकडे ते स्वतः नेईल. स्वामी, माझ्यासारख्या अल्पमती भक्ताकडून हे वदवून घेतले माऊलींनी. हे आत्मनिवेदन लिहिण्यास प्रेरणा दिली. या कृपा व प्रेमाची उतराई माझ्याकडून होणार नाही. त्याऐवजी तुम्हा सद्गुरूंच्या ऋणात राहणे मी पसंत करेन. साधना म्हणजे तुमच्या सानिध्यात मनाने बसून राहण्याचा हा परिणाम आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आळी. तुमच्या भेटीने व कृपा वर्षावाने तुम्ही मला ईश्वरनिष्ठ केले आहे. आज तुम्हा सद्गुरूंसमोर मी माझे बोबडे बोल व शरणागत भाव ठेवून ओंजळ पुढे केलेली आहे. पसायदान, हेच पसायदान मज द्यावे देवा, तुम्ही हेच दान मज द्यावे. माऊली तुम्हाला सदैव शरण. माऊली तुम्हाला साष्टांग दंड.